या ठिकाणी लहुजी शक्ती सेनेच्या वतीने ज्या मागण्या आहेत अत्यंत पोटतिडकीने या ठिकाणी आपण मांडलात आणि भरभरून असं या ठिकाणी समाजाने आपल्याला दाद दिली आहे. तर या ठिकाणी पुनश्च एकदा साहेब आपल्याला धन्यवाद देतो आणि यानंतर अमरावतीच्या महिला अध्यक्षा माननीय भारतीताई इंगोले यांना विनंती करतो त्यांनी आपले या ठिकाणी मनोगत व्यक्त करावे. असे आमचे लहूजी साळे वस्तात यांना मी विनम्र अभिवादन करते. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना सुद्धा मी विनम्र अभिवादन करते. सर्वप्रथम मी आभारी आहे गणितदास गायकवाड यांचे आणि पुरुषांनी बाहेर आले आहेत पण महिलांनी सुद्धा निघावं अशी मी त्या महिलांना सर्वांना प्रार्थना करते. सर्वप्रथम आभारी मी माझे नवराचे आहे. माझे मिस्टर आहेत महादेवराव इंगोले. त्यांना मला संधी दिली की आज एवढ्या महिलांमध्ये बोलायची संधी दिल्याने बाहेर निघायची. प्रत्येक महिलांच्या नवऱ्यांना माझं सांगणं आहे की तुमच्या तरी बायकांना तुम्ही बाहेर निघायची संधी द्या. आज जर प्रत्येक महिला जर बाहेर निघाली तर लहुजी साळे शक्तींचा आपला बोलायचे 10% आरक्षण मिळवून देण्याची शक्ती आम्ही उत्पन्न करून देणार आहे अशी आम्ही ग्वाही देतो. तिचं जर आरक्षण जर नाही मिळालं तर दिल्लीच्या गद्दीवर जाऊन आम्ही आक्रमण करणार आहे. लहू शक्ती सेनेचा विष्णुराव कसबे तुम आगे बढ़ो, गणेश बोल आगे बढ़ो. आणि असं मला संरक्षण दिलेलं आहे महादेवरावजी खंडारे आंग्रे काका त्यांनी आणि दिलीप भाऊ आमटे पंकज जाधव त्यांनी पण सुद्धा मला मदत केलेली आहे. इथपर्यंत त्यांनी बोलायची संधी दिली. अमरावतीकरांच्या मी माझ्या मनापूर्वक त्यांचे अधिक शुभेच्छा पाठवतो आणि सर्वांचे मी आभारी आहे. आणि माझं काही चुकलं असतं 2 शब्द तर मला माफ करावी. चुकीनं मी काही जर आडाओढं बोलली असेल तर मला क्षमा करावे. हा माझी स्टेजवर बोलण्याची पहिली वेळ आहे तर मला तर क्षमा करावी. जय अण्णा जय लहू. बोलो जब तक सूरज चांद रहेगा, जब तक सूरज चांद रहेगा लहू जी तेरा नाम रहेगा. आदरणीय सौरभ कांबळेंना विनंती करतो त्यांनी आपल्या एक नम्र प्रार्थना करतो की आपण सर्वजण या स्टेजमध्ये बसून घ्या. बांधवानो मी तुम्हाला याच्या पलीकडल्या शब्दात सांगू शकत नाही. मी तुमच्या चरणी एक प्रार्थना करतोय. समोर थोडंसं बसून घ्या. समोर थोडंसं बसून घ्या. आपल्याला हा उत्साह आणखीन 2-3 मान्यवर बोलणार आहे. त्याच्यानंतर विष्णुभाऊ कसबे साहेब बोलणार आहे. तर ते आपल्या मातंगाच्या हृदय सम्राटाचा संपूर्ण जो भाषण आहे किंवा भाषणाचा भाग आहे तो ऐकण्यासाठी आपल्याला उत्साह कायम ठेवायचा आहे. थोडंसं समोर बसून घ्या. ज्याने वयाची 86 वर्ष अखंड ध्येय जाळून या देशाची सेवा केली, ज्याने या भारत भूला अनेक क्रांतिकारी घडवून दिले, ज्या काळात स्वातंत्र्य हा शब्द उच्चारला क्षणीच त्याची जीभ छाटली जायची, त्या काळात स्वतःच्या हातात तलवार घेऊन स्वातंत्र्याची भाषा करणारे क्रांतीचे जनक, क्रांतिपिता, क्रांतीसूर्य, सगळ्यांच्या बापाचा बाप लहुजी वस्ताद साळवे. 1.5 दिवसाची शाळा शिकून देखील साहित्य सम्राट हा किताब मिळवणारे या संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार, जगत विख्यात, विश्वविख्यात साहित्यिक, साहित्य सम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, फकीरा मांग, राणोजी मांग, सर्जेराव मांग,
यल्लाजी मान सर्व ज्ञात अज्ञात मातंग वीरांच्या चरणी प्रथमतः नतमस्तक होतो. तसेच या संपूर्ण प्रत्येक राज्यातून आलेल्या आणि महाराष्ट्रातून आलेल्या सर्व मातंगाचं दैवत माननीय विष्णुभाऊ कसबे साहेबांच्या सुदेल चरणी मी प्रथमतः नतमस्तक होतो. आदरणीय व्यासपीठावरील सर्व आदरणीय मान्यवर, खरं तर या सर्व मान्यवरांच्या सर्वांच्या नंतर बोलणं म्हणताना मी त्या सूर्याला आरसा दाखवण्यासारखा आहे. परंतु बऱ्याच दिवसापासून आपल्या समोर काही तर बोलायचं आहे, काहीच तरी तुमच्याशी हितगुज करायचं आहे आणि या दिवसाची वाट मी देखील पाहत होतो. आपण रात्रभरचा प्रवास करून गेले 2 दिवसापासून या ठिकाणी आलेलो आहोत, मला मान्य आहे. परंतु बांधवांनो, आपलं स्वप्न, आपल्या स्वप्नाशी ज्यांनी स्वतःचं स्वप्न असं एक संगत जुळली, एक नाळ जुळली, अशा विष्णुभाऊ कसबे साहेबांचं एक स्वप्न आहे आणि त्या सर्व मातंगाचं एक स्वप्न आहे की आपल्याला स्वतंत्र आरक्षण मिळालंच पाहिजे. मग आपलं स्वप्न साकार करण्यासाठी, कसबे साहेबांचं स्वप्न साकार करण्यासाठी, अरे बांधवांनो, आपण आपले पूर्वज आपण असे आहोत की तलवारीची वारे जरी झाले तर आपल्याला जरा पण दुःख होत नव्हतं. मग या उन्हामुळे फक्त तुम्ही शेजारी पाजारी सावलीचा आरुसा घेतात. अरे ज्या वेळेस आपल्या पूर्वजाच्या अंगावर तलवारी लागायच्या तर डुकून देखील आपण त्याच्याकडनं पाहता समोरच्या वैऱ्यावर वार करायचो आणि त्याची मुंडकी धारा वेगळी करायचो. अशाच्या अवलादी आहोत आपण. त्या उन्हाला सोडा. गेल्या 8 वर्षापासून कसबे साहेबांनी अगदी रीतसर या गव्हर्नमेंटला सगळे पाठपुरावे या आरक्षणाच्या संदर्भातले केलेले आहेत. आपल्या मागण्या तर तुम्हाला माहीतच असतील, सगळ्या तोंडपाठ झाले असतील. आपली पहिली मागणी काय आहे की मातंग समाजाला लोकसंख्येच्या प्रमाणात स्वतंत्र आरक्षण मिळालं पाहिजे. आपली पहिली मागणी. आपली दुसरी मागणी, क्रांतीपिता लहुजी वस्ताद साळवे यांचा या मुंबईतील विधान भवनासमोर आणि दिल्लीतील पार्लमेंटच्या समोर त्यांचा भव्य असा पूर्ण आकृती पुतळा उभा करावा, अशी आपल्या संघटनेची दुसरी मागणी. पहिली मागणी जी आहे आपली ती आरक्षणाची, ती कशाकरिता आहे ती उत्तम माझ्यापेक्षा देखील विष्णुभाऊ तुम्हाला शब्दात सांगतील. ती का गरजेची आहे आपल्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपल्या मुलांसाठी, ते विष्णुभाऊ आपल्या शब्दामध्ये तुमच्या समोर उत्तम मांडतील. परंतु लहुजींचा पुतळा का हवा मी तुमच्या समोर माझ्या शब्दात मगाशी तुळजापूर तालुक्याचे तालुका अध्यक्ष शिवाजीभाऊ गायकवाड यांनी त्यांचा इतिहास सांगता सांगता थोडक्यात राहून गेला. काहींचे मान्यवर स्टेजकडे येण्या कारणानं ते अलाव सिंग होण्यामुळं त्यांचं प्रास्ताविक थांबवण्यात आलं. तो थोडासा इतिहास तुमच्या कानावरनं गेला असेल नसेल, परंतु परत एकदा मी तुमच्या समोर म्हणतो. अरे बाबांनो, ज्या संपूर्ण भारतीय देशाच्या
संपूर्ण नागरिकांच्या खिशात जी रुपयापासून जी 1000 रुपयापर्यंतची नोट आहे, त्या नोटवर महात्मा गांधीजींचा फोटो आहे. आणि त्या महात्मा गांधीजींचे गुरु हे लोकमान्य टिळक होते. आणि त्या लोकमान्य टिळकांचे गुरु आमचे लहुजी वस्ताद साळवे मांग होते. महात्मा गांधी त्यांचे गुरु लोकमान्य टिळक आणि लोकमान्य टिळकांचे गुरु लहुजी वस्ताद साळवे मांग. ज्यांनी या भारत देशाची घटना लिहिली अशा बाबासाहेबांचे 3 गुरु होते. त्यापैकी त्यांचे राजकीय आणि वैचारिक गुरु हे महात्मा ज्योतिबा फुले होते. आणि त्या महात्मा ज्योतिबा फुलेंचे गुरु आपले लहुजी बाबा होते. आपले लहुजी बाबा होते. हा इतिहास आहे आपला. ज्या वेळेस काळ्या पाण्याची जन्मठेप लागल्यानंतर आतांग महासागरामध्ये उडी घेऊन ज्यांनी पलायन करण्याचा प्रयत्न केला इंग्रजाच्या ताब्यातून, अशा विदा सावरकरांचे राजकीय आणि वैचारिक गुरु हे वासुदेव बळवंत फडके होते. आणि त्या वासुदेव बळवंत फडकेंचे गुरु हे लहुजी बाबा होते. हे लहुजी बाबा होते. मग आता मला थोडस पुढे जाऊन सांगायचं आहे की ज्यांनी अश्लील बोलतोय माफ करा, ज्यांनी स्वतःच्या बायका केल्या, ज्यांनी स्वतःची मुलं हालतली, यांची पुतळं ही बडवं सरकार बसवत आहे. आणि यांच्या बापाचा बाप आमचा लहुजी. अरे बडवे, अरे अखंड 80 वर्षाचं आयुष्य विवाहित राहून या देशाची सेवा केली. याचाच अर्थ तुझ्या सगळ्याच गोष्टीवर आमच्या लहुजींचा अधिकार आहे. आणि त्याचे वारस म्हणून आम्हाला सगळ्या महाराष्ट्रातील मागण्याचा अधिकार आहे. मग यांचा पुतळा कधी बसवणार? कागदपत्री सगळे पत्र व्यवहार कसबे साहेबांनी केले. तुला 8 वर्षात जाग आली नाही. मग तू जर आम्हाला पहिलाच सांगितलं असता की तुला अशी भाषा कळते, तर आम्ही तर उतावलो आहोत की तुला अशी भाषा दाखवण्यासाठी. तुला कागदपत्राची भाषा कळत नाही ना? मग आम्ही कधीच तयार आहोत. फक्त आमच्या बापानं अडवलंय आम्हाला. नाहीतर तू आज आहेस आणि उद्या नाहीस. तू सरकार आमच्या जीवावर आहेस. आमचा निव्वळ मताचा फायदा तुला आहे. तुला आमची ही भाषा कळते आम्हाला पहिलं सांगायला पाहिजे होतं. तुला कागदपत्रांची भाषा कळत नसेल तर तो थोडासा वेळ वाया गेला म्हणायला हरकत नाही. तरी असो, आज कसबे साहेब निवेदन देणार आहेत. आपल्याला जास्त वेळ लागणार आहे. गेले 8 वर्ष आपण लय सण केले. आता बरोबर आहे. आता फक्त 8च दिवसाची डेडलाईन द्यायला लागलोय आपण सरकारला. आजच्या निवेदन 1 डिसेंबरच्या आत तू डिक्लेअर कर बाबा. आमच्याविषयी काय करणार आहे तू? 1 डिसेंबरच्या अगोदर जर तू डिक्लेअर नाही करत, लहुजींच्या आम्ही अवलादे आहोत. आम्ही संयम पाळलो तर फक्त आमच्या बापानं थांबवलं विष्णुभाऊ कसबे साहेबांनी. नाहीतर बाबा या पूर्ण महाराष्ट्राचं एवढं वाटोळं करू, या महाराष्ट्रातच नव्हे तर या भारत देशाचं एवढं वाटोळं करू की ज्याने आज सगळ्यात कुणी केलं नसेल आणि पुढेही 50-100 वर्ष कोणी करणार. बापाचा आदर्श आहे म्हणजे लहुजी वस्ताद साळवेंचा. ज्यांनी स्वतःचं लग्न केलं नाही. लग्न न करण्याचं कारण काय? तर जोपर्यंत देश स्वातंत्र्य होणार नाही तोपर्यंत मी लग्नच करणार नाही. अशी शपथ पुण्या क्रांतिकारकांनी घेतली आहे का याच्या पूर्वी? मग हा आदर्श आहे का नाही प्रत्येक जातीतील तरुणासमोर आमच्या बापाचा? मग तुम्ही या सगळ्या बापाच्या शिष्यांची तैलचित्र प्रत्येक प्रशासकीय कार्यालयामध्ये आहेत. प्रत्येकांची पुतळे आहेत. तुम्ही पार्लमेंटला दिल्लीला कधी गेलो तर पार्लमेंटला आवर्जून भेट द्या. म्हणजे संसद भवनाला तिथं तुम्ही समोर असा बगीचा आहे. त्या बगीच्यामध्ये सगळ्या शिष्यांच्या फोटो आहेत.
आपलं पुतळे आहे. आणि या सगळ्यांच्या बापाचा पुतळा नाही तो. मग विचारणार कधी? आणि आजच जर विचारायचं असेल तर माझा एक प्रश्न आहे तुम्हाला की याच्यापूर्वी तुम्ही का तयार झाला नाही? याच्यापूर्वी तू आमच्या बापाचा पुतळा का लावला नाहीस म्हणून विचारण्यासाठी का तयार झाला नाही? जर तुम्ही तयार नसताल, तुम्ही सक्षम नसताल तर आपल्या जातीचं सर्टिफिकेट वापरणं आतापर्यंत आमदार झालेले, खासदार झालेले हे आपले सगळे नेते काय करत होते? अरे बाबा, आज 22 नोव्हेंबर आहे, फक्त 8 दिवसाखाली 14 नोव्हेंबरला लहुजी वस्ताद साळवेंची 279वी जयंती होती. त्या दिवशी शासकीय कार्यालयामध्ये जाहीर सुट्टी होती का? का नव्हती? इतर सगळ्या महापुरुषांच्या जयंती दिनी, मृत्यू दिनी जाहीर सुट्ट्या असतात. हे तुमच्या सर्वांच्या बापाच्या जन्मदिनी का सुट्टी नाही? मग जी सुट्टीची प्रोसिजर आहे ती कशी आहे की विधानसभेमध्ये सगळ्या आमदारांनी GR मांडलेला असतो, ठराव मांडलेला असतो आणि तो ठराव पास करत असताना तिथं सगळे आमदार 1/4 किंवा थोडस जास्त संख्येनं त्या ठरावावरती मंजुरी करत असतात, मतदान करत असतात आणि ती ठराव पास होत असतो आणि तो GR म्हणून बाहेर निघत असतो. मग लहुजी वस्ताद साळवेंच्या दिनानिमित्त सुट्टी होत नाही त्याचा अर्थ त्या दिवशी 6 आमदार आपले हजर असून त्या विधान भवनामध्ये हा ठराव पास होताना काय करत होते आपल्या सर्टिफिकेटवर निवडून आलेले? अरे बांधवांनो, तुम्ही तुमची ताकद ओळखून घ्या. भाऊ तुम्हाला त्यांच्या शब्दात सांगतील की बाबा आपण जमलेला संपूर्ण राज्यातून प्रत्येक गावातून आलेला एक समाज आहोत आणि समाजातून एक झालेला अध्यक्ष म्हणजे नेता. त्या नेत्याला जर आमदारकी मिळाली आणि आमदारकी मिळून जर खासदारकी मिळाली, खासदारकी मिळून जर मंत्रीपद मिळालं तर ती मंत्री असलेला मोठा नेता मोठा का आपला समाज मोठा? कारण आपल्यामधून त्याला एक अध्यक्ष म्हणून निवडला होता. कारण या संपूर्ण परिस्थितीमधून जात असताना आपला समाज एखाद्याला जर अध्यक्ष करत असेल तर कोण जबाबदार? समाज. त्याला जर आमदार करत असेल तर कोण जबाबदार? समाज. त्याला जर मंत्रीपद मिळत असेल तर कुणाच्या सर्टिफिकेटवर? आपल्या प्रमाणपत्रावर. मग जबाबदार कोण? कोण? तुम्ही आम्ही समाज जबाबदार आहे, बरोबर आहे. मग त्याला विचारणार कोण? तो आमच्यासाठी काय करायला लागलात म्हणून विचारणार कोण? मग तुम्ही आतापर्यंत विचारलंय का? 30-30, 40-40 वर्ष ही मंत्रीपद भोगायला लागले, त्यांना विचारलंय का? मग आता कसबे साहेब विचारायला लागलेत, मग तुम्ही त्यांच्या पाठीमागे आहात का? आवाज येत नाही बांधव. या सगळ्या गोष्टीचा इत्तमोठी इतिहास आपल्याला कसबे साहेब आपल्या वाचनामधून सांगतील. मातंग समाजाचा आतापर्यंत कशा कशा प्रकारे वापर करण्यात आला, मातंग समाजाला कशा कशा प्रकारे छळण्यात आलं, मातंग समाजाचा वाटा कशा कशा प्रकारे त्यांच्या ताटात नेण्यात आला, मातंग समाजाला आतापर्यंत मिळायला काय पाहिजे होतं, मातंग समाजाला आतापर्यंत मिळालं काय, या इत्तमभूत गोष्टींचा बदला घेण्याची सुरुवात म्हणजेच आजचा या 22 नोव्हेंबरचा दिवस. तिथून बदला पुढे आपल्याला अनेक नेते येऊन सांगतात, आपले गावोगावी जयंत्या वगैरे असल्या का नाही अण्णाभाऊंच्या, लहुजींच्या, तर त्या स्टेजवर इतर काही नेते येऊन सांगतात आपला दुश्मन हे आहे, आपला दुश्मन ते आहे, आपण सगळे भाऊ, आपण सगळे हे आहोत. अरे वाटाने येताना तुला कळत नाही का आमचा भावाचा वाटाने यायला लागलात म्हणून? वाटाने येताना कळत नाही का तू भावाचा वाटाने येत असतील म्हणून? त्यावेळेस तुला कळत नाही का भाऊ? आणि फक्त आंदोलन म्हणलं की भावाची आठवण येते आणि खायला ताट म्हणलं की फक्त एकटा खातोच. याचा जाब विचारणार कोण? आपणच त्याग कुठंपर्यंत करायचा बांधवानो? आणि त्याग करायचा तर कुठंपर्यंत? आणि त्याग करण्याला सीमा असते.
आपण फकीरा कादंबरी वाचली असेल. फकीरा कादंबरीतला प्रसंग घ्या. गावावर शोककळा पसरली म्हणून आपल्या फकीरांच्या वडिलांनी रानोजी मांगानं गावाचा अंधार दूर करण्यासाठी शेजारच्या गावातून जोगणे हाणून मारून आणण्यासाठी स्वतःचं मुंडकं तोडून घेतलं. गावातली जोगणे आणल्यानंतर त्या वाटेगावच्या लिंगवाडामध्ये असणाऱ्या मातंग समाजाच्या चुली पेटणार होत्या का? नाही. गावावरचा अंधार दूर करण्यासाठी, गावावरची शोककळा पसरलेली दूर करण्यासाठी आम्ही स्वतःचे मुंडके तोडून घेतले. आम्ही स्वतःचे मुंडके तोडून घेतले. आम्ही कधी विचारलं नाही. त्याच्याही पलीकडे जाऊन सांगतो, आज जगात काय झालंय माहिती आहे का? हे सगळं सांगायच्या अगोदर तुम्हाला एक उदाहरण सांगावंसं वाटतं. हे सगळं सांगायच्या अगोदर तुम्हाला एक उदाहरण सांगावंसं वाटतं. आज सगळ्यात काय झालं आपल्याविषयी, आपण कसं चुकलो. मी प्रत्येक उस्मानाबाद जिल्ह्यामधल्या कार्यक्रमात सांगत असतो एक डेऱ्याचं उदाहरण. हे अशा प्रकारे झालंय की आपण स्टाफ जिथून करतो का नाही, एन पण आपला तिथंच व्हायला. नवीन काय करणार, बरोबर आहे. तर त्यामुळे ना हे डेऱ्याचं उदाहरण तुमच्या समोर मांडतो. अनेक मान्यवर बोलणार आहेत, मी फक्त 2च मिनिटाची वेळ घेणार आहे. असंच मांगोड्यामध्ये नवरा बायकोचं भांडण लागलेलं असतं आणि नवरा बायकोच्या भांडणामध्ये नवरा बायकोला भरपूर 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 मारतोय आणि मारून झाल्यानंतर ती बिचारी रडत